नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आयुर्वेदा मराठीमध्ये. आताच तुमचे फर्स्ट इयरचे थेरी पेपर झालेले आहेत. यानंतर वायवा असते. आता काही कॉलेजेसमध्ये वायवा चालू सुद्धा आहेत. म्हणजे काही मुलांचे वेगळे असतील, काही मुलांचा पहिल्यांदा संहितेची वायवा असेल, काही मुलांची पहिल्यांदा रचनाची वायवा असेल. तर हे व्हॅरी करते वेगवेगळ्या कॉलेजनुसार. आणि तुमचा ही फर्स्ट टाइम आहे, कारण की तुम्ही फर्स्ट इयरला आहेत, फर्स्ट टाइम वायवा देत आहेत. त्यामुळे मुलांच्या मनामध्ये थोडीशी भीती असते. त्यातल्या त्यात अनॅटॉमी विषयी म्हणजे रचना शरीर जे आहे यामध्ये ऑर्गन काय येतं, ऑर्गन कशा पद्धतीने सांगायचे आहे, स्पॉटिंग असते का नाही, तर याबद्दल सगळे मुलांच्या काय मनात शंका आहेत. तर ह्या शंका सगळ्या तुमच्या दूर होणार आहेत. वायवा कशा पद्धतीने कंडक्ट केली जाते, कशा पद्धतीने तिचं प्रिपरेशन करायचं, हे सगळं मी आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. तर त्या अगोदर एक 4 ते 5 आपल्याला मुद्दे लक्षात ठेवायचे आहेत, की वायवाला जाण्याच्या अगोदर वायवाची पूर्वतयारी कशा पद्धतीने केली पाहिजे. तर यामध्ये बघा, आपल्याला कशा पद्धतीने केली पाहिजे, तर कॉलेजचं आपल्याला आयडी कार्ड घेऊन जायचं आहे. त्यानंतर हॉल तिकीट, त्यानंतर तुमचं जे काही जर्नल आहे किंवा रेकॉर्ड बुक ज्याला म्हणतो आपण, किंवा तुम्ही नॉन लेक्चर ऍक्टिव्हिटी बुक केली असेल, काही कंपायलेशन असेल, तर हे सगळं तुम्हाला घेऊन जायचं. त्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमचा लुक कसा असला पाहिजे. तर तुमचा फॉर्मल लुक असला पाहिजे, ज्यामध्ये तुमचं जे बियर्ड आहे किंवा केस आहेत हे व्यवस्थित शेपमध्ये पाहिजे. त्यानंतर शर्ट क्लीन पाहिजे, शूज व्यवस्थित क्लीन पाहिजे, फॉर्मल शूज पाहिजे. तर ह्या ज्या काही गोष्टी आहेत ह्या पूर्वतयारीमध्ये येतात. वायवाला जायच्या अगोदरची तयारी करायची. आता आपण बघू याचं डिस्ट्रीब्युशन कसं आहे, मार्क्सचं डिस्ट्रीब्युशन कसं आहे वायवाच्या. तर आपली जे थेरी पेपर होते, तर रचनेचा पेपर 1 किती मार्काचा होता? पेपर 1 होता 100 मार्क आणि पेपर 2 होता 100 मार्क. हे दोन्ही मिळून आपल्याला थेरी 200 मार्काची होती. म्हणजे पेपर 1 पेपर 2 मिळून. त्याच पद्धतीने आपल्याला प्रॅक्टिकल प्लस वायवा ही सुद्धा 200 मार्काची आहे. म्हणजे पूर्ण सब्जेक्ट तुमचा किती मार्काचा आहे रचनाशास्त्र? 400 मार्काचा आहे. त्यामध्ये पेपर 1 पेपर 2 मिळून थेरी 200 मार्क आणि प्रॅक्टिकल प्लस वायवा मिळून 200 मार्क. आता याचं डिवायडेशन कशा पद्धतीने केलं आहे, तर प्रॅक्टिकल जे आहे हे तुम्हाला 100 मार्कसाठी दिलेलं आहे. त्यानंतर वायवा जी आहे ही वायवा 70 मार्कसाठी दिलेली आहे आणि इंटरनल असेसमेंट ही 30 मार्कासाठी दिलेली आहे. असे मिळून तुमचे 200 मार्क होतात. तर यामध्ये बघा कशा पद्धतीने विचारलं जातं, तर स्पॉटिंग असते. ही स्पॉटिंग 20 मार्कासाठी तुम्हाला दिलेली आहे. त्यानंतर कोष्टाशय शरीर, डिसेक्टेड ऑर्गन्स आणि हिस्टोलॉजी स्लाइड्स हे तुम्हाला 20 मार्कासाठी दिलेलं आहे. त्यानंतर अस्थिसंधी पेशी बोन्स आणि जॉईंट्स हे 20 मार्काला दिलेलं आहे. त्यानंतर मर्मशारीर सरफेस अँड रेडिओलॉजिकल अॅनाटॉमी हे 20 मार्कासाठी. त्यानंतर प्रॅक्टिकल रेकॉर्ड जे तुमचे जर्नल वगैरे आहे किंवा नॉन लेक्चर ऍक्टिव्हिटी वगैरे काय आहे, तर हे तुम्हाला 15 मार्कसाठी आहे आणि कम्युनिकेशन स्किल ही 5 मार्कासाठी. असे मिळून 20 मार्क. म्हणजे हे एकूण प्रॅक्टिकल किती मार्काचं झालं? 100 मार्काचं. त्यानंतर वायवा जी असते ही वायवा 70 मार्काची असते आणि जे इंटरनल असेसमेंट आहे ही 30 मार्काची. म्हणजे हे 100 प्लस हे 100 हे 200 मार्काचं तुमचं सगळं प्रॅक्टिकल प्लस वायवा आहे. तर बघूया आपण ही कशा पद्धतीने कंडक्ट केली जाते. तर काय काय विचारलं जातं, तर पहिल्यांदा स्पॉटिंग असते. या स्पॉटिंग मध्ये काय असतं सर, तर स्पॉटिंग मध्ये पहिला स्पॉट तुम्हाला विचारलं जाऊ शकतो की गर्भ, शिरा आणि कला यापैकी. आता समजा गर्भचा विचारला रिलेटेड, तर काय विचारतील, पहिल्यांदा एखादं स्ट्रक्चर देतील, त्या स्ट्रक्चरचं नाव लिहायचं आहे आपल्याला. आयडेंटिफाय द स्ट्रक्चर. आणि त्याच्याविषयी एक पुढचा क्वेश्चन असेल की काय, की गुंजाफल, जसा उदाहरणार्थ सांगायचं झालं तर गुंजाफल कशाशी रिलेट करते, आर्तवाशी रिलेट करते. त्यानंतर स्फटिक आहे, स्फटिक कशाशी रिलेट करते, हे शुक्राशी रिलेट करते. तर हे अशा पद्धतीचा क्वेश्चन तुम्हाला विचारला जाऊ शकतो. त्यानंतर आता मर्मवरती कशा पद्धतीची स्पॉटिंग विचारली जाऊ शकते, तर ते मर्माचा टाईप कोणता, सॉरी मर्माचा आयडेंटिफाय द मर्म म्हणून क्वेश्चन येईल. आणि त्याच्या पुढे एक दुसरा क्वेश्चन, पहिला क्वेश्चन तर आयडेंटिफिकेशनचा असतो. त्याच्या पुढे दुसरं काय असतो, राईट इट्स टाइप्स ॲज पर परिणाम आणि रचना. आता मर्माचे वेगवेगळे टाईप पडतात, त्यापैकी तुम्हाला परिणाम आणि रचनेनुसार त्याचे टाईप्स लिहायचे सांगतील. म्हणजे पहिला क्वेश्चन मर्म काय तो ओळखायचा, त्यानंतर त्याचे टाईप्स लिहायचे, कशानुसार, त्याच्या रचनेनुसार, परिणामानुसार, हे जे विचारलं ते लिहायचं आहे आपल्याला. त्यानंतर बघा बघा आता दुसरा क्वेश्चन जो आहे आयडेंटिफाय द मर्म, म्हणजे हे दुसरा क्वेश्चन अशा पद्धतीने विचारलं जाऊ शकते की पहिल्यांदा तर मर्म आयडेंटिफिकेशन हा फिक्स क्वेश्चन असतो. त्यानंतर दुसरं काय, इट्स परिणाम अँड एनी टू अॅनाटॉमिकल स्ट्रक्चर रिलेटेड टू मर्म. जसं की आता मांस मर्म आहे,
मांस मर्म मध्ये कसं इंद्रबस्ती जे मर्म आहे त्याच्या रिलेटेड आहे, अशा पद्धतीचे क्वेश्चन तुम्हाला विचारतात. त्यानंतर आयडेंटिफाय द मर्म अँड इट्स अप्लाइड, त्याचं पहिल्यांदा आयडेंटिफिकेशन आणि त्याचा अप्लाइड लिहा असं सुद्धा तुम्हाला स्पॉटिंग मध्ये विचारलं जातं. त्यानंतर आहे आता बोन्स. बोन्स आणि मसल्स यामध्ये बघा, यामध्ये कशा पद्धतीने क्वेश्चन विचारला जातो, तर आयडेंटिफाय द बोन्स अँड राईट्स इट्स पिक्युलॅरिटीज. पिक्युलॅरिटीज म्हणजे काय, त्याच्यामध्ये काय स्पेसिफिकेशन आहे. आता एखादं स्पेसिफिकेशन असणारा, आता वर्टिब्रा तर सगळेच आहेत, परंतु ॲटलस वर्टिब्रा काय आहे, यामध्ये काय खास बात आहे, यामध्ये काय वेगळेपण आहे. जसं की याला ॲटलस वर्टिब्राला बॉडी नसते, त्याचबरोबर याला स्पायनस प्रोसेस नसते, याचं स्ट्रक्चर हे रिंग शेप स्ट्रक्चर असतं. म्हणजे हे काय झाले, याच्या पिक्युलॅरिटीज झाल्या. तर हे आपल्याला पहिल्यांदा तर हा आपल्याला बोन ओळखायचा आहे, आयडेंटिफिकेशन करायचं आहे, आणि त्याचे पिक्युलॅरिटीज काय येतं, तर याला सगळ्यांसारखी स्पायनस प्रोसेस नसते, याला बॉडी नसते, याचं स्ट्रक्चर जे आहे रिंग शेप स्ट्रक्चर आहे. हे अशा पद्धतीचे त्याची पिक्युलॅरिटीज आपल्याला लिहायची आहे. त्यानंतर दुसरं आहे आयडेंटिफाय द इंडिकेटेड पार्ट ऑन द बोन. एखादा बोन घेतील आणि त्याच्यावरती एखादा पार्ट तुम्हाला इंडिकेट करतील, त्याचं आपल्याला अटॅचमेंट लिहायचे आहेत. जसं की आता स्कॅप्युला स्पाइन आहे, उदाहरणार्थ स्कॅप्युला घेतला, त्यामधला स्कॅप्युला स्पाइन मधला अप्पर लिप जो आहे, हे अप्पर लिपला काय आपल्याला अटॅचमेंट विचारली की ना, अटॅचमेंट विचारली, तर अप्पर लिपला जर विचारली तर आपण ट्रॅपेझियस लिहितो, ट्रॅपेझियस मसल त्याला अटॅच असते. लोअर लिप जर इंडिकेट केला त्यांनी तर डेल्टॉइड लिहायचे. तर हे अशा पद्धतीने आपल्याला ते क्वेश्चन विचारू शकतात. त्यानंतर आयडेंटिफाय द स्लाइड ऑफ द गिवन बोन अँड राईट इट्स साईड डिटर्मिनेशन. पहिल्यांदा तुम्हाला त्याची साईड विचारली जाऊ शकते, साईड डिटर्मिनेशन हे विचारलं जाऊ शकतं. त्यानंतर काय आयडेंटिफिकेशन ऑफ बोन आणि त्याची अप्लाइड अॅनाटॉमी विचारली जाते. त्यानंतर टाइप्स ऑफ गिवन बोन ॲज पर आयुर्वेदा, जसं की आयुर्वेदानुसार आणि मॉडर्ननुसार त्याच्या बोनचे टाईप विचारले जाऊ शकतात. आता हा टिबिया हा बोन आहे, टिबिया हा बोन आहे, त्याचा आयुर्वेदानुसार काय टाईप आहे, नलकास्ती, आणि त्याचा मॉडर्ननुसार काय टाईप आहे, लॉंग बोन. लॉंग बोन हा मॉडर्ननुसार आयुर्वेदानुसार नलकास्ती, अशा पद्धतीचे क्वेश्चन विचारतात. त्यानंतर आयडेंटिफाय द इंडिकेटेड मसल ऑन द बोन आणि राईट इट्स वेदर ओरिजिन अँड इन्सर्शन. म्हणजे एखादी मसल तुम्हाला त्या ठिकाणी इंडिकेट करतील, त्याचं ओरिजिन कुठून झालं, त्याचं इन्सर्शन कुठून झालं, हे लिहायला सांगतील. त्यानंतर बघा, आयडेंटिफाय द इंडिकेटेड मसल अँड राईट इट्स ऍक्शन. ऍक्शन सुद्धा लिहायला सांगू शकतात. आणि त्यानंतर एखादी मसल तुम्हाला इंडिकेट करतील आणि त्या मसलचा तुम्हाला नर्व सप्लाय किंवा ब्लड सप्लाय विचारला जाऊ शकतो. आता बघा तेच आयडेंटिफाय द इंडिकेटेड मसल अँड इट्स अप्लाइड अॅनाटॉमी. त्याची अप्लाइड अॅनाटॉमी विचारली जाऊ शकते. त्यानंतर एक आता बोन आहे आणि त्याचे दोन प्रोसेस लिहा म्हणून असं विचारलं जाऊ शकतं की कोणते, जसं की आता टेम्पोरल बोन आहे, टेम्पोरल बोन घेऊ आपण, त्याचे दोन प्रोसेस लिहा, कोणतीही दोन प्रोसेस लिहा, असं जर क्वेश्चन आला तर आपण काय लिहिणार, तर त्या टेम्पोरल बोनला मॅस्टॉइड प्रोसेस असते, स्टायलॉइड प्रोसेस असते. तर हे झालं त्याच्याविषयी माहिती. म्हणजे पहिल्यांदा तर तो बोन आपल्याला आयडेंटिफाय करायचा, टेम्पोरल बोन ठेवला तर आपल्याला आयडेंटिफाय टेम्पोरल बोन, आणि त्याच्या दोन प्रोसेस आपल्याला कोणते लिहायचे, पहिले बोन आयडेंटिफिकेशन आणि दोन प्रोसेस स्टायलॉइड आणि मेस्टॉइड. त्यानंतर सेम पहिल्यांदा आयडेंटिफिकेशन ऑफ बोन्स आणि त्याचे दोन अँगल्स लिहायचे आपल्याला, की दोन कोणकोणते अँगल्स आहेत, जसे की आता सुपिरियर अँगल आहे, इन्फिरियर अँगल आहे, लॅटरल अँगल आहे, कोणता अँगल आहे त्याचे अँगल्स लिहायचे आहेत. त्यानंतर आयडेंटिफाय द बोन अँड राईट एनी वन पिक्युलरिटी रिलेटेड टू जेंडर. जसे की आता हिप बोन आहे, हिप बोन मध्ये काय पिक्युलरिटी आहेत, काय स्पेसिफिकेशन आहे, जे की मेलला फिमेलपेक्षा वेगळं करतं, तर ते लिहायचं तुम्हाला सांगू शकतात. त्यानंतर जॉईंट आणि त्याचे लिगामेंट लिहायचं सांगू शकतात, जॉईंट आणि त्याचे ॲक्शन्स. त्यानंतर आयडेंटिफाय द जॉईंट्स अँड राईट इट टाईप ऑफ जॉईंट ॲज पर आयुर्वेदा अँड मॉडर्न. ते जसं आपण बोनचं बघितलं सेम जॉईंटचं. त्यानंतर आयडेंटिफाय द जॉईंट अँड इट्स क्लिनिकल अॅनाटॉमी. त्याचं रिलेशन विचारलं जाऊ शकतं, की जसं की आता किडनी आहे, ऑर्गन आहे एक किडनी, ते किडनीचं, आता हे जॉईंटचं विचारतायत पण मी तुम्हाला एक्झाम्पल किडनीचं सांगतोय, कारण की एक ऑर्गन आहे किडनी, त्याचं रिलेशन कसं आहे, त्याच्या सुपेरियरली काय असते, ॲड्रेनल ग्लँड असते, इन्फेरियरली काय असते, युरेटर असते. तसं एखादं जॉईंट आहे, जॉईंटचं रिलेशन कशासोबत काय आहे हे तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. त्यानंतर आयडेंटिफाय द जॉईंट अँड राईट मुवमेंट अलॉंग विथ द मसल्स हे विचारलं जाऊ शकतं. त्यानंतर आता ऑर्गन्समध्ये काय काय विचारलं जातं, तर पहिल्यांदा तो ऑर्गन ओळखायचा,
आयडेंटिफाय द ऑर्गन हे फिक्स क्वेश्चन आहे. त्याचबरोबर दुसरा क्वेश्चन काय असणार त्याचा, तर राईट द नेम्स ऑफ स्त्रोतस रिलेटेड टू इट. आता पहिला क्वेश्चन आहे यामध्ये स्त्रोतस सांगायचं, जसं की यकृत आहे. यकृत कोणत्या स्त्रोतसाशी रिलेटेड आहे, रक्त व स्त्रोतसाशी. हृदय आहे, हृदय कोणत्या स्त्रोतसाशी रिलेटेड आहे, रस व स्त्रोतस. तर हे जे काय आहेत, तर हे 2 नंबरचे क्वेश्चन आहेत. म्हणजे पहिला क्वेश्चन फिक्स, 2 नंबरच्या क्वेश्चनचं आपल्याला या ठिकाणी विचारलं जाऊ शकतं अशा पद्धतीने. की दुसरं काय, नेम ऑफ द कला रिलेटेड, त्याचं स्त्रोतच विचारलं जाऊ शकतं, त्याची उत्पत्ती, त्याचं विसरल इम्प्रेशन, त्याचे ब्लड सप्लाय, नर्व सप्लाय, त्याचे बॉर्डर विचारले जाऊ शकतात, सरफेसेस आणि अप्लाइड अनाटॉमी. त्यानंतर रेडिओलॉजी. आता रेडिओलॉजीमध्ये काय करतात, एक्सरे देतात आपल्याला आणि हा एक्सरे कशाचा आहे हे ओळखायला सांगतात. जसं की मोस्ट कॉमनली असतात चेस्ट एक्सरे असतात किंवा लिम्बचे एक्सरे असतात. तर ते कोणत्या याचा एक्सरे आहे ते आपल्याला ओळखायचं आणि त्याचा व्ह्यू कोणता आहे, पोस्टिरो अँटेरो आहे का, अँटेरो लॅटरल आहे का, हे कोणते व्ह्यू आहे हे आपल्याला ओळखायला सांगतात. त्यानंतर सेंट्रल नर्व सिस्टीमवरती बघा कशा पद्धतीने क्वेश्चन विचारू शकतात ते. तर नेम द लोब्स ऑफ गिवन ऑर्गन, एक ऑर्गन देतील सेरेब्रम, त्याचे लोब्स कोणते येतं हे ओळखा म्हणून सांगतील किंवा हे लिहा म्हणून सांगतील. त्यानंतर बघा आयडेंटिफाय द सेन्स ऑर्गन अँड राईट इट्स नर्व सप्लाय. जसं की आता एक सेन्स ऑर्गन देतील, त्याचं नर्व सप्लाय लिहायला सांगतील, ब्लड सप्लाय लिहायला सांगतील. त्यानंतर आयडेंटिफाय द मार्क स्ट्रक्चर अँड इट्स अप्लाइड एस्पेक्ट. तर अप्लाइड एस्पेक्ट सुद्धा विचारला जाऊ शकतो. त्यानंतर हे झालं आता स्पॉटिंगचं. आता वायवामध्ये तुम्हाला काय विचारतात, तर वायवामध्ये तुम्हाला हे मार्क्स ठरवून दिलेले 40 मार्कासाठी हे टॉपिक दिलेले, 20 मार्कासाठी हे टॉपिक आणि ॲप्लिकेशन हे 10 मार्कासाठी विचारले जातात. तर 40 मार्कासाठी सर्वात इम्पॉर्टंट कोणते टॉपिक्स आहेत बघा, तर यामध्ये स्थिरा धमनी स्त्रोतस, शरीर उपक्रमणीय शरीर, परिभाषा शरीर, प्रमाण शरीर, अॅनाटॉमिकल टर्मिनॉलॉजीज, कला शरीर, इंद्रिय शरीर अँड सेन्सरी ऑर्गन आणि रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. याच्यावरती तुम्हाला 40 मार्क दिलेत. पण सर याच्यात विचारणार काय, तर याच्यात तुम्हाला याची डेफिनेशन विचारतात की स्त्रोतसाची डेफिनेशन काय आहे, धमनीचे डेफिनेशन काय आहे, याची संख्या किती सांगितलेली आहे, स्त्रोतस हे चर्काचार्याने किती सांगितले, सुश्रुताचार्याने किती सांगितलेत. तर हे अशा पद्धतीचे त्याचे टाईप्स, नंबर्स, त्याचे प्लेन्स, पार्ट्स, श्लोक्स हे तुम्हाला यामध्ये विचारू शकतात ते वायवासाठी. त्यानंतर आहे 20 मार्कासाठी. 20 मार्कासाठी काय विचारतात, नर्व सिस्टीम, एंडोक्राइन सिस्टीम, लिम्फॅटिक सिस्टीम, कार्डिओव्हास्क्युलर सिस्टीम आणि युरिनरी सिस्टीम. यामध्ये काय विचारतात, हे त्याचं रिलेशन, त्याचा ब्लड सप्लाय, त्याचा नर्व सप्लाय, वेनस अँड लिम्फॅटिक ड्रेनेज हे विचारू शकतात 20 मार्कासाठी. त्यानंतर 10 मार्कासाठी तुम्हाला अप्लाइड एस्पेक्ट विचारतात. ती गर्भशारीर, एम्ब्रियोलॉजी, रेस्पिरेटरी सिस्टीम, डायजेस्टिव्ह सिस्टीम यांचं अप्लाइड अॅनाटॉमी काय आहे, यांचं क्लिनिकल अॅनाटॉमी काय आहे, सर्जिकल अॅनाटॉमी काय आहे, कंजनायटल ॲनॉमॅलिटीज काय त्यांच्यामध्ये. तर हे सगळे तुम्हाला हे 10 मार्कासाठी आहे. समजलं कशा पद्धतीने क्वेश्चन विचारले जाऊ शकतात, प्रॅक्टिकल कशा पद्धतीने विचारलं जाऊ शकतं, त्यानंतर वायवा कशा पद्धतीने घेतली. आपल्याला एकूण 200 मार्काचं प्रॅक्टिकल प्लस वायवा आहे. आता प्रत्येक कॉलेजमध्ये डिपेंड आहे की एक्झामिनर काय क्वेश्चन विचारतो, पण रूलनुसार तर असं दिलेलं आहे या टॉपिकमधून तुम्हाला क्वेश्चन विचारले जातात. आता प्रत्येकच कॉलेज ह्या रूलप्रमाणे फॉलो करेल म्हणजे ह्याच टॉपिकमधून क्वेश्चन विचारतील असं नाही, ते एक्झामिनरवर डिपेंड करते. तर आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि पुढचा नेक्स्ट व्हिडिओ कोणत्या सब्जेक्टचा पाहिजे ते खाली कमेंट करा. थँक्यू सो मच.